आजचा विषय आहे चारिका. चारिका हा शब्द पाली आहे. हा पाली वाङ्मयामधला शब्द आहे. आणि जेव्हा भगवान बुद्ध हे धम्मचारिकेला निघायचे तेव्हा सारे लोक त्यांना बघत होते. असा एक माणूस गावात राहत नव्हता की जो भगवंताला तो आपल्या चक्षुनं त्याने कानाडोळा केला असेल. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक वर्णाचा आणि प्रत्येक वर्गाचा माणूस भगवंताला आपल्या अंजलीबद्ध हाताने हात जोडून त्रिवार पंचांग प्रणाम करून तो आपल्या चक्षुनी भगवंताचं दर्शन करत होता. त्यावेळी भगवान एकटेच होते, परंतु त्यांची जी धम्मचारिका होती ती सर्व चारिकेमध्ये अप्रतिम होती. उठावदार होती, दर्जेदार होती. भगवंताच्या धम्मचारिकेसारखी जगात कुणाची धम्मचारिका राहिली नाही. एवढी अनमोल आणि लोकोत्तर अशी धम्मचारिका होती. लौकिक धम्मचारिका सर्वाला जमते, परंतु लोकोत्तर धम्मचारिका ही केवळ सम्यक संबुद्धच करतात. भगवान रात्री जर विश्रांतीला गेले आपल्या आसनावर तर ते जवळजवळ पहिला पहार ध्यानामध्ये घालत बसत. म्हणजे संध्याकाळचे 6 ते रात्री 12 पर्यंत. आणि एवढं त्यांचं ध्यान झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पहाराला सुरत असे. हा दुसरा जो पहार होता भगवंताचा हा 3 पर्यंत असायचा. आणि तेव्हा सुद्धा ते सांप्रजन्य विद्येचा अभ्यास करत असत. हा सारा अभ्यास आतमधील सर्व अंतर्ज्ञानाचा विकास करायचा अभ्यास आहे. त्याला आध्यात्मिक अभ्यास म्हणतात. आणि रात्री 3 ते सकाळी 6 पर्यंत भगवंताचा तिसरा प्रहार सुरू होत असे. आणि त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या संपूर्ण या विश्वातील लोकांच्या उदय आणि व्यय याचा अभ्यास करत. उदय म्हणजे जन्म घेणं आणि व्यय म्हणजे नाश होणं. हा कुठून जन्म घेऊन आला आणि हा कुठं चालला. याने इथं जन्मच का घेतला आणि हा पुढे कुठे त्याच्या जन्माची सुरुवात करणार आहे. ह्या साऱ्या एक व्यक्तीचा ते अभ्यास करत. उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, जन्म आणि मृत्यू. आणि यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या सुगतीचं आणि दुर्गतीचं भगवंताला बसल्या ठिकाणी ज्ञान होत असे. एवढे ते या जगाच्या वर्तमान काळामध्ये परिपूर्ण सर्वज्ञ होते, परिपूर्ण सम्यक संबुद्ध होते. म्हणजे
जशी अवस्था त्यांची आहे तशीच ती जाणत होती. त्याच्यात जरा सुद्धा हे फरक होत नव्हता. भगवंताच्या दिनचर्येमध्ये कुठेही त्यांना कुठं आळस आला किंवा प्रमाद त्याने केला असं दिसत नाही. प्रमाद म्हणजे परिपूर्ण सृष्टीमध्ये पडणं किंवा खूप आयदीपणामध्ये पडणं, हे त्यांच्या असं जरा सुद्धा त्यांच्या अंगामध्ये किंवा त्यांच्या इंद्रियामध्ये दिसत नव्हतं. इंद्रिय परिशुद्धीचा उच्चांक त्यांनी प्राप्त केला होता. आणि ही इंद्रिय परिशुद्धी अत्यंत निष्कलंक असायची. ज्याला इंद्रियातीत ज्ञान म्हणतात ते त्यांना प्राप्त झालं होतं. हे चक्षु इंद्रिय, हे श्रोत इंद्रिय, हे जिव्हा इंद्रिय, हे काया इंद्रिय, हे मनो इंद्रिय, या 6 इंद्रियांच्या पलीकडचं जग हे त्यांना माहीत होत होतं. एवढे बुद्ध भगवान हे वेगवेगळ्या विद्येमध्ये पूर्ण तज्ञ आणि सर्वज्ञ असायचे. ही भगवंताची जी धम्मचारिका असायची, ही एवढी मोठी लोकोत्तर चारिका त्यांना कशी काय प्राप्त झाली असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्यांनी 1,00,000 कल्प शतसहस्र वर्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पारमिता ती बारकाईनं पूर्ण केली. एकही पारमिता भगवंताची ही दूषित झाली नाही किंवा ती अपूर्ण राहिली असं कधीच नाही. प्रत्येक पारमिता त्यांनी अनंत काळापर्यंत पूर्ण केलेली आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती या जन्मामध्ये काही गुणाला पूर्ण करेल, काही गुणाची परिपक्वता करेल, काही गुणाची प्रगल्भता करेल, तर निश्चितच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. कोणता व्यक्ती असो, त्याच्या कळत्या बुद्धिमत्तेपासून, त्याच्या प्रगल्भपणापासून जर त्यांनी अनेक गोष्टी ही वाढवत परिपूर्ण वाढवल्या आणि जन्मभर जर त्याचं त्यांनी जपवणूक, संरक्षण आणि परिपक्वता जागवली तर आपण सर्व लोक त्याचं नाव घेतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल कौतुक येते की माणूस तो एकदम माणूस सज्जनच नाही तर खूप गुणवान माणूस आहे. भगवंताने तर पारमिता पूर्ण केलेल्या होत्या आणि या पारमिता मनुष्य जेव्हा पूर्ण करतो तर त्या 10 पारमिता, उप-10 पारमिता, परमार्थ 10 पारमिता, 30 पारमिता पूर्ण केल्यामुळे त्यांना जे त्याची पुण्य पारमी पूर्ण करण्याचा लाभ झाला त्या महान फळाला ते पोचलेले होते. एवढं फळ असतं या पारमितांचं की आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं वर्णनच करू शकत नाही. एवढं पारमिताचं फळ असते ते. एका बोधिसत्व जन्मात ते आले, हत्तीमध्ये आले. ते प्रचंड मोठा हत्ती होते ते आणि ते आंघोळ करून स्वच्छ अंग करून पांढरा शुभ्र त्यांचा कलर
आणि ते त्या झाडाखाली येऊन बसायचे. आंब्याचं झाड होतं आणि जे वानर त्या झाडावर जाऊन वरून त्यांच्या अंगावर ते शी टाकायचे, विष्ठा टाकायचे. परंतु त्यांनी कोणत्याही वानराबद्दल किंवा या वेगवेगळ्या माकडाबद्दल आपल्या मनात जरा सुद्धा द्वेष केला नाही, जरा सुद्धा घृणा केली नाही की मी एवढा स्वच्छ होऊन येतो, एवढा माझा अंग परिपूर्ण पांढरं शुभ्र आणि शुद्ध आहे आणि वर जाऊन माझ्यावरती घाण टाकतात, माझ्यावर विष्ठा टाकतात. त्यांच्या मनात जरा सुद्धा नकार आला नाही ना, एकदम शिल्लक एवढी त्यांची ही करुणा पारमिता अमर्याद पालन करत होते. आणि करुणेनं, त्याला तळमळीनं म्हणतात. ही जेवढी जास्त तळमळ तेवढा जास्त माणूस ते सहन करतो. आणि ती माकडं, ते वानर, त्यांची बुद्धीच काय आहे. आणि यामुळं त्यांनी कोणत्याही वानराला, कोणत्याही माकडाला हे कधी हुसकवलं पण नाही. त्यांनी जर मनात आणलं असतं तर पूर्णच्या पूर्ण ते झाडच उपटून त्यांनी आपटलं असतं खाली, एवढी ताकद होती त्यांच्यात. परंतु या ताकदीचा, या सामर्थ्याचा, या परिपूर्ण प्रचंड शक्तीचा वापर त्यांनी या प्राण्यांना दुःख देण्यासाठी किंवा छळण्यासाठी किंवा त्रस्त करण्यासाठी किंवा बेचैन करण्यासाठी किंवा त्यांना विचलित करण्यासाठी आपल्या ताकदीचा उपयोग नाही केला, आपल्या प्रचंड सामर्थ्याचा त्याने उपयोग केला नाही. एवढे ते शांती पारमितेमध्ये, अमर्याद सहनशीलतेमध्ये पोचले होते, अमर्याद अनुकंपेमध्ये पोचले होते, अमर्याद हे सर्व क्षमाशीलतेमध्ये पोचले होते. आणि ही त्यांची शांती पारमिता त्यांना खूप फळ देत राहील. प्रत्येक पारमितेचं फळ हे एवढं मिळते की ती पारमिता आपण पूर्ण करता करता कुठं पोचतो. आपण सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा हे कुठं पोचू शकतो, एवढं पारमितेचं तेज आहे. हे तेज आपण ओळखून त्या तेजस्वितेला असं आपण फाकत त्याचं तेजस्वी बळ असं फैलवत आपण अहोरात्र प्रयत्नशील झालं पाहिजे, कर्तृत्ववान झालं पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा सूर्य, जसं आजचं सूर्यमंडल आहे, एकच सूर्यमंडल नाही, अशी अनेक सूर्यमंडल भगवंताने विषद केलेली आहे. खूप सूर्यमंडल त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानानं सांगलेली आहे. जसा सूर्य सकाळचा हा असा फाकत आपलं तेजस्वी तेज वगैरे तो फैलावतो, असं विस्तारित करतो, त्यापेक्षाही या पारमितेचं फळ, या पारमितेचं तेज अलौकिक आहे. प्रचंड ते माणसाला, अवतीभोवती समाजाला, अवतीभोवती लोकांना ते पूर्णच्या पूर्ण प्रभावित करत असते. आणि आपला परिणाम हे ताबडतोब दिसतो की माणूस किती छान आहे हो, याचा उपद्रव कुणालाच नाही. आमच्या एरियात राहतो पण याचा त्रास कोणालाच नाही. एक शब्द कधी कुणाला बोलला तरी दुःखाचा किंवा परेशान करणारा एवढा माणूस सभ्य,
सामान्य गुण जरी आपण असे वाढवले तरी वाढवत जर आपण गेलो तर ते आपल्याला अवतीभोवती परिसरामध्ये आपला प्रभाव निर्माण करते. तर दान पारमिता, शील पारमिता, न्यायकर्म पारमिता, वीर्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, करुणा पारमिता, मैत्री पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता आणि उपेक्षा पारमिता ह्या एक एक काळ भगवंताचा निर्माण करत असतो. म्हणून आपण इतिहास निर्माण करण्याचं धोरण, इतिहास जागवण्याचं धोरण, ऐतिहासिक रूपामध्ये आपण आपलं पाऊल टाकलं पाहिजे. आपल्या साऱ्या गुणाचा प्रभाव असा वाढत जातो. एकदा वैशालीची गोष्ट आहे की भगवान वैशालीच्या कुटागारामध्ये बसले होते आणि त्यांचं लगेच लक्ष हे पुष्करणीवर गेलं. पुष्करणी म्हणजे तलाव. त्या काळचे तलाव एवढे शुद्ध असायचे की कोणता व्यक्ती त्या तलावाचं पाणी पिऊन निरोगी राहत असे. राजाच्या आधिपत्याखाली हे तलाव निर्मळ करण्याचं सर्व धोरण असायचं. तर एक व्यक्ती हे 5-6 गळ टाकून तिथं मासे पकडू लागला होता. तो भोई होता, परंतु भगवंताने त्याच्या अंतर्मनाला ओळखलं की हा सध्या श्रोतापन्न फळाला पोचणार आहे म्हणून, आणि श्रोतापन्न फळ प्राप्त करून लगेच पुढचे पण फळ तो मिळवणार आहे. भगवंताला हे मात्र विद्या 22 विद्यापैकी एक होती. आणि म्हणून आपण भगवंताच्या एका विद्येचा आपण अभ्यास पुढे चालू ठेवणार आहोत या पूर्ण सभागृहामध्ये. तर भगवान आपल्या त्या कुटागारातून निघाले आणि त्या भोयाजवळ गेले. तो 5-6 गळ टाकून मासे पकडू लागला होता. त्यांनी भगवंताला पाहिले, त्यांनी सर्वच्या सर्व गळ फेकून दिले पाण्यामध्ये, हात जोडून उभा राहिला. भगवान भोयाजवळ उभं राहिल्यामुळं जेवढे जवळपास भिक्खू ध्यान करत होते त्या परिसरामध्ये सर्वच्या सर्व जमा झाले आणि एका रांगेनं अशी उभी राहिली भगवंतासमोर. भगवंताने एका बाजूने विचारलं, तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय असं विचारत या भोयाजवळ आले. तुझं नाव काय? तर तो म्हणला, माझं नाव जीवदान. जीवदान? तू तर इथं जीव घ्यायला बसला होता, तुझं नाव कसं जीवदान? लगेच भगवंताला त्याने गुडघे टेकून त्रिवार पंचांग प्रणाम केला. भगवंताने त्याला थोडी धम्मदेशना दिली की त्याने तो भोयाचं काम करणं सोडूनच दिलं ते, आणि तो श्रोतापन्न फळाला आला. आपला एक गुण तो अनेक गुणाला वाढवत होतो. आपली एक विद्या, जसं मितभाषी म्हणजे कमी बोलणे, अशी एक एक विद्या आपली जर आपण बळकट केली, बलवान केली, परिपूर्ण केली, तर ती आपल्याला या जन्मामध्ये आपलं वर्चस्व वाढवते, आपलं व्यक्तिमत्व जागवते, आपल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामध्ये भरभक्कमपणा निर्माण करते. आणि म्हणून अनेक आज जे लोक सेवाभावी काम करू लागलेली आहेत
त्याच्यामध्ये हे सारे पारमितीचे बळ आहेत, हे पारमितीचे अंग आहे, तेव्हाच ते लोक तेवढं काम करतात. आणि म्हणून आपण सर्वजण या सेवाभावी कार्याला वाहून घेतलं पाहिजे. सेवाभावी कार्य हे मानवतेचं मोठं अंग आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये हा जन्म आपल्या खऱ्या अर्थानं उद्धारला पाहिजे. त्यामुळं आपण कामाला लागलं पाहिजे. भगवंताची धम्मचारिका ही लोकाभिमुख होती, समाजाभिमुख होती. आणि लोक उद्धारासाठी आणि लोक मूलभूत परिवर्तनासाठी भगवान प्रत्येक ठिकाणी जात असत. ज्याची आता पारमिता पकू लागली किंवा ज्याला आता अरहंतपद प्राप्त होणार आहे, त्याच्याजवळ भगवान अगोदर पोहोचायची. आणि ही फार महत्वाची महान विद्या बुद्धाजवळच होती. ती कोणत्याही कारणामुळं काही लोकांची जी पारमी आहे ही पारमी पकलेली, परिपक्व पकलेली असते, परंतु त्याला आपल्या जवळचे काही बंधनं ही इकडे येऊ देत नाही, ते अरहंत होऊ देत नाही. म्हणून सारे बंधनं हे होशमध्ये येऊन आणि परिपूर्ण सजग होऊन सारे बंधनं तोडून टाकली पाहिजे. हे सारे बंधनं तोडणं म्हणजे बाजूला करणं, म्हणजे त्याला मुळा सगळं उठून बाजूला करणं, हे आपल्या चित्ताला पूर्ण फ्रीडम, आनंद देणारं, स्वातंत्र्याचा आनंद देणारं होत असते. म्हणून आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये भगवंताला हे ध्यानामध्ये घ्यावं. बुद्धानुस्मृती तुम्ही जितकी जास्त वेळ कराल तेवढं जास्त तुम्हाला सुख मिळेल. मी जेव्हा रात्री 12:30 वाजता बुद्धानुस्मृती सुरू केली तर मी 2 पर्यंत चालू ठेवली ती. तर मी प्रसन्न चित्तानं आनंददायक मी विश्रांती घेतली. मग ते एकदम मी 3लाच उठलो. मग मी तर प्रत्येक बुद्धानुस्मृतीचा एक ना एक गुण आपल्याला खूप मदत करतो, खूप चांगला बनवतो, खूप आनंद देतो, खूप सुख देतो आणि खूप शांती देतो. म्हणून बुद्धाच्या गुणात आपण 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट किंवा जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त देता येईल तेवढा आपण वेळ दिला पाहिजे. यामुळे आपल्याला 10 फायदे होतात. भगवंताच्या प्रत्येक वचनाला पाळल्याबरोबर लगेच फळ मिळते. आपण 1 घंटा जरी त्याचं पालन केलं लगेच फळ, 1 घंट्यात फळ आहे. या धम्माचं जर फळ नसेल तर हा धम्मच होऊ शकत नाही. म्हणून या धम्माच्या प्रत्येक वचनाला अत्यंत श्रद्धेनं, एक निष्ठेनं आपण पालन करायचं, आचरण करायचं. आपल्या मनात सदैव भान आणि ध्यान राहिलं पाहिजे. मी एक माणूस आहे आणि या जन्मात मी जन्माला आलो आणि मी भगवंताप्रमाणे शिलाचं पालन शेवटच्या श्वासापर्यंत करून माझं सील मी पवित्र, माझं सील मी निष्पाप, माझं सील मी निष्कलंक आणि माझं सील मी निर्दोष निर्माण करून माझा इतिहास, नवा इतिहास निर्माण करेन. जो इतिहास विसरतो तो इतिहास काय निर्माण करणार आहे? जो इतिहास निर्माण करतो
तो इतिहासाचे पानं नेहमी निर्माण करून रचत जातो. आणि म्हणून आपल्याला याचा लाभ केला पाहिजे. भगवंताची पिंडपात चारिका होती. धम्मचारिका जशी भगवंतानी बुद्धत्व प्राप्तीपासून तर अखंडपणे 80 वर्ष बुद्धांनी निरंतर धम्मचारिका केली. कुठेही थांबली नाही. कुठेही भगवान आता आराम करू लागले असं सांगितलं नाही. कोणत्याही सूत्रात नाही. निरंतर भगवान धम्मचारिकाच करत राहिले वयाच्या 80 वर्षापर्यंत. आणि जेव्हा ते पावाला गेले आणि पावाला जेव्हा चुंद कुमार सुनाराच्या या व्यक्तीने त्यांना भोजनदान दिलं, तर ते भोजनदान जरा जड होतं, पचायला कठीण होतं. ते सुक्कर मद्दव नावाचा कंद होता आणि तो त्याने खूप चांगल्या पद्धतीने बनवला. परंतु भगवंतानी त्याचा अभ्यास केलेलाच होता. जसं त्यांनी भगवंताला वाढलं तर भगवान म्हणाले, आता दुसऱ्याला तू हे अन्न वाढवू नको. आता उरलेलं जे सुकर मद्दव कंद आहे तू खड्डा खोद आणि खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये नेऊन तू ते आतमध्ये दाबून ठेव. एवढा तो कंद अत्यंत पचायला फार भारी असतो. जेव्हा भगवंतानी तो खाल्ल्यानंतर भगवंताला खूप त्रास झाला, अतिसार व्याधी झाली आणि त्या व्याधीमुळं त्यांच्या शरीरातील सारा रग, सारी शक्ती ही कमी होत गेली. कारण त्याच्यामध्ये रक्ताचा टॉयलेट होत राहते, रक्ताची प्रसाकळ. एवढा तो कंद हा माणसाला पचवायला मोठा होतो. बाकीचे तर लोक लवकरच खतम झाले असते. म्हणून भगवंतालाही सारी विद्या प्राप्त झाल्यामुळे त्यांनी बाकी कुणालाही ते कंद वाढू दिला नाही. आणि मग म्हणले, आनंदा आता आपण कुशीनगरकडे जाऊ. आणि ते काही अंतरावर गेल्यावर तिथे मोठा असा धर्मशाळेचा हॉल होता. ते कुशीनगरच्या मल्लांनीच बनवलेला हॉल होता. इतका सुंदर आणि ते शालवनच होतं. बाजूला नदी होती. भगवान म्हणाले, आनंदा तू नदीवरून पाणी आण आणि जरा माझी कंबर दुखत आहे, मला जरा तो संघाटी टाकून बिछाईत कर. या उत्तरा संघचिवरापेक्षा मोठी डबल असते, त्याला संघाटी म्हणतात, संघाटी चिवर. ते त्याने अंथरलं. भगवंतानी आपला अंग टाकलं त्याच्यावर. हा पहिला प्रसंग भगवंताचा की माझी कमर दुखत असं म्हणतात. आणि ती हे चुंद सुनार कुमारानं दिलेल्या अन्नामुळं झालं, नाही तर झालंच नसतं. आणि जर वैशालीमध्ये असताना सारदंड चैत्य, रणदुदुंबी चैत्य, आनंद चैत्य असे बरेच चैत्य होते. तेव्हा जर आनंदानं भगवंताला विनंती केली असती की भगवान आणखी आपला आयु वाढवून घ्या, त्या आणखी भगवंतानी 2 कल्प आपला आयु वाढवून घेतलं असतं तर 120 वर्ष भगवान जगले असते. परंतु भगवंताला विनंती करणे एवढी आनंदाजवळ ती सर्व काही व्यवस्था नव्हती. तेव्हा
म्हणजे त्यांना विनंती करण्यासारखं काही सुचतच नव्हतं, कारण त्यांच्या मागं मार लागले होते. आणि त्यामुळं भगवंताला विनंती करून आणखी आयु आपण वाढवा असं तो म्हणू शकत नव्हता. त्यामुळं तो प्रसंग निघून गेला आणि भगवान म्हणाले, जा आता आनंद तू बाहेर थांब. आणि तो चैत्याच्या बाहेर जाऊन थांबला. तो असा एक प्रसंग आहे की ज्या वेळेस भगवंताला माणसानं जाणलं पाहिजे. आपण सर्वजण भगवंताची ही धम्मचारिका आयुष्यभर भगवान मानव जातीच्या दुःखाला परिपूर्ण पार करून नेण्यासाठी, हा संसार दुःखसागर पार करून जाण्यासाठी सारं आयुष्य भगवंतानी झिजून उन्हाळ्याचा वेळ असो, पावसाळ्याचा वेळ असो, हिवाळ्याचा वेळ असो, कोणत्याही ऋतूमध्ये भगवान रात्र मानव जातीच्या दुःखासाठी त्यांच्या जवळ गेले, त्या दुःखी लोकांच्या जवळ गेले, त्या साऱ्या संसारामध्ये जे लोक पडले त्यांच्या जवळ गेले. असं एक गाव नाही की ज्या गावाला संसार दुःखसागर पार करून जाण्याची भगवंतानी कला शिकवली नाही. प्रत्येक गावाला त्यांनी कला शिकवली. आणि कोटी कोटी लोक की ज्यांचं भान हे जागरूक आहे, ते लोक या कलेचा वापर करून शिलामध्ये परिपक्व होऊन, समाधीमध्ये परिपुष्ट होऊन, प्रज्ञावंत बनून, प्रज्ञेच्या नावेमध्ये बसून ते संसार दुःखसागर पार करून गेले. आणि ही केवळ श्रद्धेच्या बळावर करायची आपली भावना आपण पूर्णत्वाला नेली पाहिजे. शेवटी आपल्याला आधार जगात दुसरं कुणीच देणार नाही. फक्त शील धम्म देईल, सम्यक समाधी धम्म देईल आणि प्रज्ञा धम्म देईल. याच्याच आधारानं आपले सारे व्याधी, सारे भय, सारे दुःख, सारा त्रास, सारी मानसिक पीडा आणि संपूर्ण विकाराचा हा जंजाळ, सारा किलमिश दूर करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या धम्मात आहे. सर्वांनी लाभ घेत राहावा. भगवंतानी आपली पिंडपात चारिका जी केली म्हणजे भिक्षा पात्रातच ते जेवले, भिक्षाटन करूनच ते जेवले. कधी कधी लोक जेवायचं आमंत्रण देत, परंतु जास्तीत जास्त भगवान हे पिंडपात म्हणजे भिक्षाटन करूनच आपल्याला जे पोटाला भुकेचा रोग आहे तो शांत करत असत. आयुष्यभर हा एकच परिपूर्ण सम्यक संबुद्ध एकाच जेवणावर 80 वर्ष जगला. आणि हे फार दीर्घायुष्यासाठी लाभदायक होऊ शकते. आपण सर्वजण पाहतो की यावरून भगवान बुद्ध किती मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत की त्यांनी सकाळी काहीच नाही खाल्लं, 12च्या अगोदरही काही नाही खाल्लं, 12 वाजताच खाल्लं, 3 वाजताही काही नाही खाल्लं, संध्याकाळी काहीच नाही खाल्लं. म्हणजे एक टाईमचं जेवण जर जनतेनं जर आपल्या मनावर धारण करून जर एक टाईमचा आहार व्यवस्थित घेतला तर आरोग्य निर्माण व्हायला हा नियम पोषक आहे. आणि यामुळं अन्न पाणी पण वाचू शकते. त्यामुळं भगवान बुद्धाची धम्मचारिका
ही जशी अनमोल होती तशी पिंडपात चारिका सुद्धा अनमोल होती. त्याने आयुष्यभर फक्त 3च वस्त्र वापरले, अंतर्वासकचीवर, उत्तरासंगचीवर म्हणजे हे, आणि संगाटीचीवर. 4थं वस्त्र त्यांनी सोबत ठेवलंच नाही. एवढी अनासक्त मनाची भावना, तृष्णा मुक्त असलेली कोणतीच हाव नाही, एवढं फरक ठेवायची सुद्धा. अशा प्रकारच्या जगातले हे एकमेव सम्यक संबुद्ध फक्त 3 चिवर वापरत होते. अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या महान प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल आपण हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गुण घेऊ शकतो की आपणही फक्त 3 वस्त्र वापरायचे, 3 ड्रेस. 4था ड्रेस आणायला कोणत्याच प्रकारे खर्च करायचा नाही, उधळापट्टी करायचीच नाही पैशाची. फक्त 3 ड्रेस फाटले की पुन्हा घ्यायचे. असं जर आपण शिकलो तर आपलं जे पैसा जास्तीत जास्त कपड्यात खर्च होऊ लागला तो बचत राहील आणि आपल्या बाह्य आयुष्याला मदत करत राहील. अशा प्रकारे भगवान बुद्धाचे हे 2 महत्त्वाचे गुण. आणि 3रा गुण की भगवान बुद्धांनी नेहमी झाड पाला अशी कंदमुळे याचंच औषध घेतलेलं आहे आणि त्या औषधानं कोणताही आजार त्यांचा संपवलेला आहे. जे त्यांना कधी त्रास झाला असेल तर, आणि म्हणून संपूर्ण झाडपाल्याचं औषध प्रत्येक झाडाचं त्यांना माहिती होती, प्रत्येक कंदाची प्रत्येक मुळाची त्यांना माहिती होती. एवढे भगवान बुद्ध परिपूर्ण तज्ज्ञ होते. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांचा हा एक गुण आपल्याला प्रेरित करत असतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. त्रिवार पंचांग प्रणाम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदं. धम्मपालन गाथा. जय मंगलम नास्ति मे
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय त्रिवार पंचांग प्रणाम बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि संवदं। आशीर्वाद। आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्ति देवंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतु अभिवादन श्रीसनिख्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसंगानुभावेन सदा सोति भवन्तु ते। त्रिवार पंचांग प्रणाम गुड़िया बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि